स्वामी समर्थ अध्याय 13वा अहंकाराचा विनाश आणि बाळापाचा विजय। स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी विचार केलाय जे सेवेकरी रात्र दिवस स्वामींच्या सावलीत असायचे त्यांनाच स्वामींनी बाहेरचा रस्ता का दाखवला? आजच्या अध्याय 13वाच्या अध्यायात आपण पाहणार आहोत अक्कलकोटच्या दरबारातील असा थरारा जो पाहून तुमच्या अंगावरही शहारा येतील। ज्या चोळापणे एक तप सेवा केली आणि ज्या सुंदराबाईचा शब्द अक्कलकोटमध्ये अंतिम होता त्यांच्यावर स्वामी का संतापले? स्वामींनी चक्क हातात झोळी घेऊन अल्लग का पुकारले आणि बाळापानी राजवाड्याऐवजी मारुताचे मंदिर जाऊन का जावं लागलेलं होतं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या अध्यायातील स्वामींनी कलियुगातील डांबिक भक्ताचा पर्दाफाश केलेला आहे। पैसा, सत्ता आणि अहंकार श्री स्वामी समर्थांच्या दरबारात कसे मातीला मिळतात याचा हा सर्वात मोठा प्रभावी धडा आहे। जर तुम्हाला वाटतं की तुमची भक्ती खरी आहे तर हा अध्याय 13वाचा सारांश तुमच्यासाठी परीक्षा ठरणार आहे। चला उघड करूया अक्कलकोटच्या इतिहासातील भक्तीने भरलेला अध्याय 13वा। श्री बाळाप्पा महाराज श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आलेले होतं, पण त्यांना सुरुवातीला स्वयंपाक आणि छोटं काम करण्याची खूप लाज वाटायची। स्वामी अंतर्यामी होती, त्यांनी बाळाप्पाच्या मनातील ही सुप्त अहंकार एका क्षणात ओळखून काढलेला होता। श्री स्वामी समर्थ गरजलेले होते। बाळाप्पा जो निर्लजासारखी सेवा करतो त्यांच्याही सोबत हा सद्गुरू निरंतरच वास करतो। बाळाप्पाने आपली चूक उमजलेली होती, त्यांना लज्जा सोडून स्वतःला पूर्णपणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं होतं। पण तिथं दुसरीकडे सुंदराबाईंचा अहंकार आभाळाला टेकलेला होता। ती सर्व सेवेकरांचा अपमान करायची। बाळाप्पावर तिचा विश्वास होता, पण तरीही बाळाप्पांना त्रास देण्याचा एकही संधी सुंदराबाईंनी सोडलेला नव्हता। स्वामींच्या जवळ राहूनही जर मनात नम्रता नसेल तर ती सेवा व्यर्थ आहे हे श्री स्वामी समर्थ आता जगाला दाखवणार होती। बाळाप्पाची खरी परीक्षा आता अक्कलकोटच्या राजवाड्यातील एक मौल्यवान चंद्रहार पासून सुरू होणार होती। जे कोणी स्वामीचरित्र वाचला आहे त्यांनी कमेंटमध्ये जय जय अक्कलकोट लिहायला विसरू नका। अक्कलकोटमध्ये तो दिवाळीचा सण होता। अक्कलकोटच्या राणीसाहेबांनी स्वामींकडे एक मौल्यवान चंद्रहार अर्पण केलेला होता। सणानिमित्त तो हार स्वामींच्या गळ्यात घालण्यासाठी राणीने सुंदराबाईकडे तो हार मागितलेला होता। सुंदराबाई म्हणाली, तो हार तर चोळाप्पाकडे आहे, आणि तिथूनच एका मोठ्या वादाला सुरुवात झालेले होतं। जमादार श्री चोळाप्पा महाराजकडे गेलेले होते, पण चोळाप्पा महाराज म्हणाला हार तर बाळाप्पा महाराजकडे आहे, आणि बाळाप्पा म्हणाला सत्ता तर चोळाप्पा यांची आहे। या एका चंद्रहारावरून बाळाप्पा आणि चोळाप्पा यांच्यात असलेली समन्वयाची पूर्णपणे स्पॅम झालेला होता। राणीला राग आलेला होता। सुंदराबाईंना आगीत तेल ओतलेलं होतं, ज्यामुळे चोळाप्पांच्या सेवेवर आता गंडाटार येणार होता। स्वामींच्या दरबारात वस्तू आणि पैशाची ओढ लागली की कसं पतन होतं याची ही पहिली मोठी ठिणगी होती। चोळाप्पांनी सेवेतून दूर करण्यासाठी आदेश निघालेला होता, पण स्वामींची लीला अजून बाकी होती। एक दिवस श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटच्या दरबारात बसले असताना त्यांना एक वस्त्र घेऊन त्यांची झोळी केलेले होते, ज्याच्याकडे जगातील सर्व संपत्ती आहे। त्या श्री स्वामी समर्थांनी अल्लग शब्द उच्चारून लोकांकडे भिक्षा मागितलेले होते। लोक तेथून आश्चर्यचकित झालेले होते। कोणी 1 रुपया टाकला तर कोणी 2 रुपये टाकले। झोळीत टाकू लागलेले होते। काही क्षणातच 100चे गणती झालेले होते। स्वामींनी ती झोळी चोळाप्पांच्या हातात दिलेले म्हणते, आणि चोळाप्पा तुझं आजवरचं ऋण आता फेटलेलं आहे। याचा अर्थ असं होता की चोळाप्पाने आता सेवेतून मुक्त करण्याची वेळ आलेली होती। चोळाप्पा महाराजांनी त्या पैशाचा आनंद झाला, पण दुर्दैवाने त्यांनी ह्या कळेल नाही की साक्षात परब्रह्म त्यांच्यापासून दुरावलेले आहे। पैशाचे मोहापायी एका टपाची सेवा एका क्षणात वाया गेलेले होते। प्रत्येक भक्तासाठी हा मोठा लर्निंग पॉइंट आहे। आता दरबारात फक्त सुंदराबाईचा दरारा उरलेला होता। तिने बाळाप्पाकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली होती। श्री चोळाप्पा महाराज गेल्यावर सुंदराबाईंना प्रचंड गर्व चढलेला होता। ते आता स्वतःला श्री स्वामी समर्थ यांची मालकीन समजू लागलेले होते। एक दिवस तिने रागाच्या भरात बाळाप्पाला अत्यंत वाईट शब्द वापरून तिचा अपमान आणि तांडण केलेलं होतं। बाळाप्पाच्या कोमल मनाला प्रचंड वेदना झालेल्या होती। त्याने ठरवले की आता हे अक्कलकोट सोडून निघायला जायचं। दुसऱ्या दिवशी ती स्वामींच्या आज्ञा घ्यायला गेलेले होते।
पण स्वामींनी त्यांना जायची आज्ञा दिलेली नव्हती. त्याऐवजी स्वामी एका सेवेकऱ्याला म्हणाले, बाळाप्पा दर्शनाला येत आहेत, त्यांच्यासाठी आसन मांडा. बाळाप्पांना समजलं की ही सर्व काही इच्छा नाही. त्यांनी अक्कलकोटला सोडावं, पण आता राहायचं कुठं? त्याच रात्री बाळाप्पा महाराज स्वामींच्या स्वप्नात मारुती मंदिर दिसलेलं होतं. त्याने एकाला संकट मिळालेलं होतं. श्री बाळाप्पा महाराज राजवाडा सोडून मारुती मंदिरात राहू लागलेले होतं आणि तिथे श्री बाळाप्पा महाराज अनुष्ठाला सुरुवात झालेली होती. आता सुंदराबाईचा मार्ग मोकळा झालेलं होतं. सुंदराबाईला वाटलं की बाळाप्पांना बाहेर काढून तिने मोठं मैदान जिंकलेलं होतं, पण तिची ही सर्वात मोठी चूक ठरलेली होते. श्री स्वामी समर्थ महाराज आता सुंदराबाईला दरबारातून कायमचं दूर करण्यासाठी विचार पक्का केलेला होता. स्वामींची रणनीती आखलेली होती. राणीचा प्रीतीबाईवर खूप होती, त्यामुळे कोणाची हिंमत नव्हती की तिच्या विरुद्ध काही बोलावा. श्री स्वामी समर्थांनी कारभार माधवराव बर्वे यांना एक इशारा दिलेला होता. कसा कारभार करताय? बर्वे समजले की स्वामींचे रोख कोणाकडे आहे आणि त्यांना तातडीने फौजदारीला पाठवून सुंदराबाईला कैद केलेलं होतं. अक्कलकोटच्या सत्तेचे सूत्र हल्लं आणि सुंदराबाईंचा अहंकार एका क्षणात धुळीला मिळालेला होता. एक मोठ्या हुकुमाने सुंदराबाईचे कायमचे बंद झालेले होते. दरबारात पुन्हा शांतता पसरलेले होते. आता श्री स्वामी समर्थांचे सेवेचे सर्व सूत्र बाळाप्पा महाराज यांच्या हाती सोपवण्यात तयारी झालेली होती. अक्कलकोटमध्ये आनंदाचं वातावरण ठरलेलं होतं, कारण की सुंदराबाई आता कैद झालेले होते. सरकारने श्री स्वामी समर्थांच्या सेवेसाठी 5 लोकांची समिती नेमलेली होती आणि बाळाप्पा महाराज पुन्हा सन्मानाने बोलवलेले होते. राणीने आणि कारभाराने बाळाप्पा विचारले की आम्ही तुम्हाला पगारावर सेवेसाठी नेमतो, पण बाळाप्पा दिलेला रिप्लाय आजच्या पिढीसाठी आदर्श आहे. ते म्हणाले, मला द्रव्याची आशा नाही, मी फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा निर्लोभ मनाने आणि विनामूल्य करीन. या उत्तराने संपूर्ण अक्कलकोट ठक्क झालेलं होतं, कारण जिथे पैशासाठी भांडणं होत होते तिथं हा भक्त वीरभक्तीचा महासागर होता. श्री बाळाप्पा महाराजांचं जपाचं उद्यापन साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका भक्ताकडून करवलेलं होतं. जपाचा हिशोब घेतलेला होता. बाळाप्पा महाराज आता स्वामींचे सर्वात लाडके आणि निष्ठावंत सेवेकरी बनलेलं होतं. 12 वर्षाच्या या टपाने श्री बाळाप्पा महाराजांनी स्वामींच्या हृदयाचा एक तुकडा बनवून टाकलेलं होतं. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट अध्याय 13वाला आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतो की देवाला तुमची संपत्ती नको आहे. जे लोक फक्त देखावेसाठी किंवा पैशाच्या आशेने भक्ती करतात त्यांच्यावर श्री स्वामी समर्थ महाराज कधीच कृपा करत नाही. चोळाप्पा यांच्याकडे सेवा होती, पण मनात द्रव्याची होती, तर बाळाप्पाकडेही काहीही नव्हतं, पण मनात सद्भाव होता. स्वामी केवळ त्या भक्ताला हाकेला ओ देतात ज्यांच्या नामस्मरणात आणि भक्तीत प्रामाणिकपणा दिसत असतो. आजच्या काळात ही लोक दिखावा करतात, पण खरं फळ तर त्या बाळाप्पांना मिळतं जे मारुती मंदिरात बसून जप करतात. भक्तीचा मार्ग सोपा नाही, तेथे तुमचा वारंवार टेस्टिंग घेतले जाते असते. या अध्यायावरून स्पष्ट होते, जर तुमच्या मनात अहंकार असेल तर स्वामी स्वतःहून तुमची अहंकार डिलीट करतील. पण जर तुम्ही बाळाप्पासारखे लोभहीन असाल तर मोक्ष तुमच्या हातात कन्फर्म आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अध्याय 13वा अध्याय हा भक्तीचा आणि विजयाचा आणि अहंकाराचा विनाशाचा एक दस्तऐवज आहे, जो पिढ्यानपिढी आपल्याला वाचणे गरजेचं आहे. बाळाप्पांनी अक्कलकोटमध्ये राहून जे काही सोसलं होतं त्यांचं फळ त्यांना स्वामींनी अखंड सानिध्यात मिळालेलं होतं. सुंदराबाई चोळाप्पा महाराजांची कथा आपल्याला सावध करतात की देवाच्या जवळ राहूनही आपणही चुकू शकतं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेल्या चमत्कार मागे नेहमी एक मोठं धडा दडलेला असतो. हा अध्याय ऐकताना जर तुमच्याही मनात श्री स्वामी समर्थांची चरणी लीन होण्याची इच्छा असेल तर तुम्ही धन्य आहात. बाळाप्पा महाराजांनी 12 वर्षाची सेवा आता पूर्ण झालेली होती आणि ते स्वामींच्या दरबारात आधारस्तंभ बनलेले होते. भक्तीचा हा धुराळा आता असाच पुढच्या अध्यायामध्ये अजून रंगणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने एक अज्ञान जीवाचा उद्धार कसा होतं हे अध्याय 13वाच्या सारांशने जगाला दाखवून दिलेलं होतं. अक्कलकोटच्या स्वामीरायाला वंदत करताना बाळाप्पांनी जो आनंद झाला तोच आपल्याला व्हावा. विष्णू आणि शंकर सुद्धा त्यांच्या चरणी लीन होतात. त्या समर्थांची सेवा मिळणे हे पूर्वपुण्याशिवाय लक्षणे आहेत.
बाळाप्पाच्या जीवनातील या घटना म्हणजे केवळ गोष्टी नाहीत तर आपल्यासाठी लाईफ मॅन्युअल आहेत. आयुष्यात कितीही संकट आलं तरी चरणाची मिठी कधीही सोडू नका. आजच्या डे 13 मधून आपल्याला मिळालेली शांतता आणि भक्तीचा वारसा कायमच जपा. श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्येक कृतीत तुमचं कल्याणच दडलेलं आहे. हा विश्वास मनात ठाम ठेवा. अध्याय 13 इथे संपला असला तरी भक्तांचा हा महाप्रवाह आता अनंत काळ वाहत राहणार आहे. बाळाप्पाच्या निष्ठेला सलाम आणि श्री स्वामी समर्थ यांच्या अपार मायेला साष्टांग दंडवत प्रणाम. मित्रांनो, बाळाप्पाची विरक्ती, सुंदराबाईचा अहंकार ऐकून तुम्हाला काय वाटलं? बाळाप्पाचा हा लढा आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जर तुम्ही खरे श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांना आज आशेची गरज आहे. पॅटर्न वेगळा या कुटुंबात सामील होण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण स्वामींची सेवा हीच तर खरी संपत्ती आहे. पैसा म्हणजे संपत्ती नाही, लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या अध्याय 14 मध्ये, जिथे श्री स्वामी समर्थांच्या लीलेचा अजून एक मोठा धमाका होणार आहे. तोपर्यंत स्वामी नामात दंग रहा. अहंकाराचा त्याग करून बाळाप्पा बना, नाकी चोळाप्पा. जय स्वामी समर्थ.